तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे. इथं चालू आहे, इथं गवार नीट करायचं. काल जी गवार आणली होती ते नीट केली आहे ना. सकाळच्याला भाजी पण बनवली, गवारीची भाजी आणि रस चपाती. हां, तर ते खाऊन झालं आहे आपलं, निवांत बसलो आहे मी. तर आता माझी पुढची कामं अशी आहे ती की जाऊन मोटर चालू करायचं, विहिरीतलं सगळं पाणी काढून टाकायचं, कारण की फ्रेश पाणी येईल जरा. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे आज सगळं पाणी काढून टाकावं. पाणी थोडं विहिरीत आपलं हिरवं झालं. हां, मग एकदा पाणी काढायचं म्हणजे फ्रेश पाणी येतं सगळं ताजं. आणि आज डाळ पण बनवायची. तर माझं म्हणणं आहे जाऊ जरा बाहेर वैरण टाकू, मोटर चालू करून येतो मी, पाणी इकडे देऊ सोडून. हां, आणि घेऊ डाळ काढून. मग चालतं, मला एवढं 2-4 मोडू द्या. काय होतं माहिती आहे, उन्हाळा दिवस आहे आणि सुकली की परत गवार मोडायला त्रास करते. होय का? बरं झालं, मला माहीत नव्हतं. बायांना हे सगळ्या गोष्टी माहीत असते त्या काय. आणि गवारीची भाजी ताजीच गवार केली त्याची चव कशी लागते बघा, चांगली लागते. आपल्या आईला ना गवारीची भाजी अजिबात आवडत नव्हती आणि निवडायचा पण लय कंटाळा येतो आईला. भाजी कशामुळे काय माहिती गवारीचा. आणि आपल्या इथं गवार होती ना वरच्या चिकूच्या पलीकडे, तिथली गवार आणली मी, तोडली आणि लगेच केली. आवडीने गवार खाल्ली, तेव्हापासून गवार खायला लागलं. आणि आता आणली गवार की पहिल्या गवारीची भाजी करते, जास्त दिवस ठेवायची. चव लागते ताज्या भाज्यांची. काही गोष्टी शिकण्यासारख्या, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो आयुष्यातला. आणि हे अनुभव गोळा करत 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 जी पिढी पुढे येते ना, मागच्या पिढीचा कधी पण अनुभव लय महत्वाचा असतो. अनुभव मागचं शिकायलाच पाहिजे. जुनी माणसं ज्या गोष्टी सांगते त्याच्यावर आपण लक्ष दिलंच पाहिजे. काहीतरी आता जरी जुन्या गोष्टी पटत नसल्या का नाही, जुन्या गोष्टी फिरून पटायला लागलेत, कारण त्याच्या मागचं एक शास्त्र वेगळ्या रूपाने बघायला लागले, पण ते यायला लागले. होय 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 होय. का हो, लय जोर देऊन होय होय नाही, खरंय. झालं तुझं एवढं मोठं द्या म्हणलं की. तर मंडळी, पाणी चालू केलं, आता मोटर चालू केली, पाणी यायला लागलं. पाणी आता सगळं काढून टाकायचं आज. आता वेळ झाली गायींना पाणी पाजायचं. गायींना पाणी पाजू. इकडं नारळाला पाणी सोडलंय, हे असं दिसतंय गार. थोडं येतंय पाणी, असू द्या, पण नारळ मोठा आहे. नारळाला इकडे ही पण लागलं, पण मला नाही वाटत ह्याला फळं लागतील एवढ्या उन्हाळ्याचं. पाणी पाजून बांधू सावलीला गायींना. तर मोटर बंद पडली होती, परत आलो, मोटर चालू केली. एक ताप आहे का जीवाला सांगा. आता तुम्ही म्हणसाल आटो बसवा. मागे एकदा असाच आटो टाकला, ते आटो काही नीट चालला नाही का काय कोणास ठाऊक. आटोने 5,000ला आटो लावला, गेली मोटर जळून. 5,000 गेलं. म्हणलं आटो नको गोठवू नको, तंगडच दुखतेले आपल्या. यायचं खाल्लं जाऊन, नाहीतरी कुठं लय काम आहे ते. चला, स्वामी मला बघितलं की आरोळ्या हाणतो, कधी बी दिसू द्या. आता घरात जाऊ द्या, घरातनं परत बाहेर येऊ द्या, त्याला दिसलं तर परत आरोळ्या हाणणार. तर मंडळी, हे आले तर आपल्याकडं ठाण्यावरनं आणि सोलापूरला निघाले. जाता जाता आपली गाडी घेतली आणि त्यांना डाळ पाहिजे होती, डाळ ज्वारी दोन्ही घेतली त्यांनी आणि निघालेत. काय नाव तुमचं साहेब? मोहन मोरे, ठाण्यावर. हां. काय करता जॉब तुम्ही? मी ड्रायव्हिंगचं करतो. हां. तुम्हाला सांगतो, ऊन तर लय वाढले, डाळ बनवायची. हिला म्हणतोय चल, तर ही काय बाहेर निघा नाही. पत्र्याच्या शेडमध्ये तर लय उकडतं. बघू आता करायचं चालू करू, कारण की 3-3:30ला लाईट जाते. खुदी चांगल्या सध्याला डाळ करायचं चालू आहे आणि पत्र्याच्या शेडमध्ये दम निघा नाही, वर पत्र आहे त्याच्यामुळं गरम व्हायला लागले. एक वेळ अशी होती की आम्ही इथं राहायचो, दुपारच्या टायमाला झाडाखाली जायचो निघून, पण आता इथं नको वाटायला लागले.
शेवट व्हायचं तेच झालं. हिला म्हणलं होतं मी लवकर लागू. इथं कसं आहे, 2 जण लागते, एक जण पाट्या. मी पाट्या आणून टाकत होतो. म्हणलं तू इथं नुसतं बघ, तर तेवढं सुद्धा नको वाटलं तिला. झालं, लाईट गेली. अजून लय आहे, लाईट गेली. आता परत उद्या अजून हिसका घ्यायची वेळ आली. हे असं आहे बघा, म्हणजे कसं आहे, माणसाला वाटतं की पण ते खरं काय जरा वेगळंच असतं. लाईट आली सुदैवाने आणि परत चालू झालं. आता होईल आपली डाळ सगळीच्या सगळी. डॉन, अय डॉन, इकडे या. गेला सावलीला. झालं गेला. चला, बरं झालं लाईट आली. एक काम पूर्ण झालं की बरं वाटतं सगळं. एवढं राहिले आता, फक्त एवढं. होय, बरं. 4 वाजले. गाईंना थोडी वैरण टाकतो, बुसकाट, आणि त्यांना आणून बांधतो. त्याच्यानंतर पालव्या काढतो थोड्या. 4 वाजून गेल्या, 5 वाजत जरी आले तरी ऊन तर गरमच लाटा येते त्या नुसते. कुठं असा आबाळ निघाले आज. तुरीचं बुसकाट यंदा वाया नाही गेलं, गाईंनी खाल्लं भरपूर. पाणी पाजून बांधायचं नाही का परत पाणी पाजायचे त्या? थोडं खाल्ल्यावर मग पाणी येतं. चला, आता ह्यांना वैरण टाकायची. सोम्याला टाकले, पण त्याचं खायचं नाही, प्यायची मिठी आहे. दोघींना बी वैरण टाकून घेऊ आता. इकडे खायला ठेवलं बिस्काट तुरीचं. आणि आता चाललो आहे मी पालव्या काढायला, काट्याची झुडपं रानातली. रोज थोडी काढायची, एकदम पण होत नाही. उन्हाचं पण नको वाटतं असली कामं करायला. ऊन उतरल्यावरच रोज थोडं काढायचं चालू केले. तिकडली काढायची ना आधी, पलीकडली. पाणी गेलंय का? मग राहू दे, इकडलीच काढू. बरीच आपण काय झाडं लावलेली आहेत इकडे. काय झाड मोठी व्हायला, ते चुनखडीचं रान आहे त्यामुळं त्याला फक्त पालवी फुटली, अजून बाकीच्यांना फुटायची. तिकडं पलीकडे बी फुटली पालवी, ती जळून गेलं. हा, जळून गेलं, बघितलं मी कालच. येईल की खाली, मुळी राहते त्याची जिवंत. हे काय इकडे पाणी आले. हे झाड असून सगळं मिळालं का हो? खालच्या बाजूने झाडांना मिळालं ना. मोहाचं झाड जळून गेलं काय कोण? नाही, हाय जिवंत. ती दरवर्षी तसं दिसतं, पण खालनं वरनं फुटल का? ते फुटून आलं. फुटलंय पलीकडलं, पण हे सुद्धा फुटतंय. अशा काट्याची झुडपं काढायला चालू आहे ती. रोज थोडी काढायची. हा, पाणी हितवर आलंय का काय? ओलावा वाटतोय, ओलं झालंय खालनं. बुळीतनं पाणी आलंय बहुतेक. राहू दे, मी उचलून टाकते. तुमच्या पुढे एक आहे, काढा की. हे दिसतंय की. आता बसायचं का जरा वेळ? आला जरा. 10-15 झुडपं काढली. ही चिलाराची आहे ती बघा, लय काट्याची झुडपं आहे ती. रान तू आले एवढी झाले का? हो, येईल का सूर्यफूल ह्याच्यात? सूर्यफूल येईल. बघू की. बाजरी नाही तर सूर्यफूल करून टाकू, आहे ना? काहीतरी करू की. बसायचं का? हा, मग काय बसू. पाठीचं कांडकं पडलं. 5 वाजले तरी बघ ना, ऊन कसलं लागतंय. कसलं तावतंय.
रान हे उतवाले आणि झालं बघा. लय दिवस झालं पडा काय ना पडब्यावडावर येईल काहीतरी. येईल की. काय चाललंय बघा इकडं. काय नाही गट्टूला आलाय मांडीवर झोपला. शेवाकर म्हणते हात फिरव म्हणते त्याला बरं वाटतं ना. होय गट्टू? तुम्ही बंद करा की हात फिरवायचा आणि हात बाजूला काढा. काय करते बघा. तू म्हणली तुझ्या आलं ते. मला पाडची. नीट बस नीट बस नीट बस. ये इकडे ये गट्टे ये माझ्या. जा दादाच्या मांडीवर बस. ये झोप इथं. झोप 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 झोप. आय शाबास. हा? तू म्हणलेली कळतंय का त्याला? कळते पण तुम्ही करा ना. उठून जाईल निघून लगेच. गट्टू त्याला कळलं का? कळलं का गट्टू? हाय हाय नाराज होतं. त्यांना कळतं सगळं. आपण बोललेलं सगळं समजतं. कळतं ह्याला तर कळतं. ए गट्ट्या गट्ट्या गट्ट्या. गट्ट्याला उन्हाळ्याला जातो जातो. एवढा महिना लय महिना जड झाला की जातं. झालं. परत हाय निवांत. हे का कसलं धापा देते. कशाला आलाय उन्हात मला सांग. जातो घरी जातो. आता 6 वाजत आले असतील. काय वाजले बी असतील. तरी सुद्धा बघ ना. हा कसं ऊन लय लाट तापते. गरम आहे. ऊन लय तापते. ते कशाला लाकतोय बघा. ठीक आहे दिवस पाक खाली खाली चालला की आता. चला चला दिवस म्हणतो आपण. हा सूर्य. दिवसच चला, आहे चला, ना. चला. दिनकर दिवस भास्कर रवी लय नाव आहे लय नाव आहे ते. काढा चला रोज काढू थोडं थोडं आपलं. हा काढा तुम्हाला इच्छा असेल तर. चला बाग झालं. बरं चला आंब्याकडे जाऊन यायचं का वरच्या. होय. चला मग. तुम्हाला एक दाखवते इथं मी. कुठला तरी एक कीटक आहे. त्या कीटकाचं घर बघा त्यानं कसं विणलंय जमिनीत. काड्या आडव्या तिथे व्यवस्थित कसं विणलंय बघा. घरटं कसं पक्ष्यांची घरटे झाडावर असतात पण ह्या कीटकाने. कुठला कीटक आहे काय माहिती. ह्या कीटकाने असं जमिनीत होल पाडलंय आणि होलाच्या कडेला असं विणलंय. किती छान दिसतंय बघा. डॉन डॉन लय रागीट आहे. सारखा गट्टूला कसा करते. खाऊ का गिळू. लय येड आहे. चला घरी जायचं आंब्याकडं. मला दिसलं तिथं. मी तिथंच बसली. ती गेलं घरी. धार आली आणि पक्षी कसं ह्याच्यात नीट दिसलीच नाही. हो केवढी मोठी घार आहे पण. आणि जास्त वेळ घारीत आहे बरं. हा हा सगळ्यात जास्त. तुम्हाला आठवतं का आपण केळी वरी लावत होतो. केळी लावायसाठी ना हे करत होतो. खत टाकत होतो रानात. हा. ह्याच दिवसात उन्हाळ्याच्या. आणि अजून थोडं मला वाटतं मेच्या शेवटी शेवटी. तिकडं कोंबडी का काय दिसलं होतं घारीला अशी बंग करून खाली आली होती नुसती जोरात. हो पण ती मला तर वाटलं विमानच पडलं का काय इतकं ती जोरात आली. आवाज. तिथं ताशी वेग जवळजवळ 300-400 किलोमीटर ताशी वेग आहे तिथं. इतक्या जोरात खाली येते ती. यायचा वेगा वरनं खाली यायचा. आणि डायरेक्ट खाली आली तशी कोंबडी उचलली आणि उठून गेली. उचलली का? हा त्या टायमाला. ये गट्टे ये. म्हणजे त्या पहिल्यांदा- डॉनच्या नको नादी लागू बाबा. ती शान नाही डॉन. लई येड आहे. ती उगा बोकत बसतो तुला. नाही. बस येतं ये. आपला विषय भरकटला. घार आल्यावर सगळं पक्षी कसं कालवा करत होतं. कालवा करतात आणि त्यांची सुरक्षा घार, म्हणून. बहिरी ससाना हम्म. ही दोन पक्षी ना दुसऱ्या पक्ष्यांना खातात. अंडी खातेत. बारकी त्यांची पिल्लं खातेत. पक्षी बारीक सुद्धा खातात. पक्षी पण खातेत पण हा. पक्षी सापडत नाही ना. झुडपात शिरतेत. चला की आंब्याकडे का पाणी पिऊन जायचं. पाणी पिऊ की. बर. तर मंडळी आलोय आपण आंबा काढायला. 10वीचा आंबा आहे तर वर झाडाला तेवढं काढून घ्यायचं. लावला का स्टूल. लावला पण ही जरा एका बाजूला डेकोळ लावतो थांब जरा. ओके तर डेकोळ. इकडे उभा राहते करा. अगं नाही जमायचं. तुझं काय वजन लय नाही. तरी तुम्हाला नाही पडून द्यायची धनी. अगं पडेनचा विषय नसतो. एकदा तोल गेला की गेला. आता नाही जात या. वर फाट्याला धरायचं जमतंय बरं का मला. आणि इथं आंबा येतं असतो. नाही तर मी चढते वरी. तू नको बाई राहू दे. हां चला यंदा थोडंफार का होईना पण आंबा मिळालं. यंदा जास्त आंबा लागलंच नव्हतं आंब्याचं. जेवढं मिळालं तेवढंच समाधान. गट्टू
मग तुझ्या पुढे एक बारका आहे बघ, त्याला पाड लागलाय का बघ. कलर बदलला असलं तर तोडलं की नाही का? बघू दे. बारीक आहे आंबा ही, छोटासा. कलर बदललाय की याचा? बदलला, उन्हाने बदलला असेल. नाही इकडं ऊनच येत नाही तर.